So the given question is, without using truth table, prove that P if and only if Q is equivalent to negation P and negation Q and negation Q and negation P. हे जे दोन स्टेटमेंट दिलेले आहेत ते आपल्याला काय करायचे तर इक्विव्हॅलंट दाखवायचे आहेत. कोणते दोन स्टेटमेंट तर हे फर्स्ट असेल आणि हे सेकंड, बरोबर. पण इथे टेबल आपल्याला यूज करता येणार नाही. मग आपण काय यूज करणार, जे आपण लॉज बघितलेले आहेत ते लॉज यूज करणार आहे. फर्स्ट काय दिलेलं आहे बघा, पी इफ अँड ओनली इफ क्यू असं दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे पी इफ अँड ओनली इफ क्यू असेल तर त्याची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, बरोबर. पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी इज इक्विव्हॅलंट टू अगेन निगेशन पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू ऑर पी. ही व्हॅल्यू यूज करू मग आपण तिथे सॉल्व करण्यासाठी. इज इक्विव्हॅलंट टू कशाला इक्विव्हॅलंट आहे हे तर पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. अगेन याची व्हॅल्यू आपल्याकडे काय आहे, पी इम्प्लाइज क्यू. कंडिशनल लॉ यूज केला तर काय होईल, निगेशन पी ॲरो असेल तर ऑर क्यू अँड ॲज इट इज क्यू इम्प्लाइज पी आहे. अगेन कंडिशनल लॉ यूज केला तर काय होईल, इथे फर्स्ट टर्मचं निगेशन होईल, ॲरो असेल तर ऑर अँड सेकंड टर्म ॲज इट इज. ठीक आहे. इथे आपण काय काय यूज केलं ते आपल्याला लिहायचं आहे. तर बघा, फर्स्ट जी स्टेप आहे, बरोबर, ती आपल्याला कशी मिळाली. फर्स्ट स्टेप कशावरून मिळाली आपल्याला, काय लिहू शकतो आपण, कोणता लॉ आपण यूज केला याच्यामध्ये, किंवा सेकंड स्टेप आहे ती कशी यूज केली. ही जी सेकंड स्टेप मिळाली आहे ती कशी लिहिली आपण, बाय युजिंग कंडिशनल लॉ. आपल्याला हे आन्सर पाहिजे, बरोबर. काय आन्सर हवं बघा, निगेशन पी अँड निगेशन क्यू हवं आहे अँड निगेशन क्यू अँड निगेशन पी. आपल्याकडे काय आहे तर निगेशन पी आहे ऑर क्यू, बरोबर. मग याच्यामधून जर निगेशन आपण बाहेर घेतलं तर आपल्याला काय मिळेल पहा, निगेशन या ब्रॅकेटमधून बाहेर घेतलं तर निगेशन बाहेर जाईल. याचा निगेशन काय होणार आहे, पी होईल, ऑर असेल तर त्याचं अँड होईल. नेक्स्ट क्यू आहे तर याचं काय होईल, निगेशन क्यू होईल. एकतर बाहेर घेऊ शकतो किंवा या ब्रॅकेटला आपण निगेशन देऊ शकतो, बरोबर. याला निगेशन देऊ शकतो दोन्ही ब्रॅकेटला. अँड ॲज इट इज याला जर निगेशन दिलं तर काय होईल, निगेशन कॅन्सल होईल, बरोबर. म्हणजे बाहेर येणार आहे ते निगेशन. नेक्स्ट क्यू ॲज इट इज राहील, ऑर आहे त्याचं अँड होईल आणि हा निगेशन पी. थोडक्यात आपण काय केलं तर निगेशन बाहेर घेतलं आहे, म्हणजेच हा जो ब्रॅकेट आहे त्याला निगेशन दिलं तर आपल्याला ही सेकंड स्टेप मिळते, बरोबर. मग हा कोणता लॉ आहे तर डी मॉर्गन्स लॉ आहे. डी मॉर्गन्स लॉ. जी सेकंड स्टेप आहे ते दोन ब्रॅकेटमधून आपण निगेशन बाहेर घेतलेला आहे, त्याच्यानंतर आपल्याला हा जो स्टेटमेंट पॅटर्न आहे तो मिळतो. याचा अर्थ निगेशन दिले तर परत आपल्याला ही स्टेप मिळते, म्हणजे कोणता लॉ असेल तर डी मॉर्गन्स लॉ यूज केला आहे. मग चेक करा आपलं तेच आन्सर आलं का, निगेशन पी अँड निगेशन क्यू अँड निगेशन क्यू अँड निगेशन पी सेम आहे. म्हणजे आपण पी इफ अँड ओनली इफ क्यू इज इक्विव्हॅलंट टू गिवन सेकंड स्टेटमेंटला दाखवलेलं आहे विदाउट युजिंग ट्रूथ टेबल. इथे आपण काय यूज केले तर लॉज यूज केलेले आहेत. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल इज निगेशन पी ऑर क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी. म्हणजे दोन स्टेटमेंट आहेत. फर्स्ट स्टेटमेंट आपल्याला सेकंड स्टेटमेंटला इक्विव्हॅलंट दाखवायचं. सेकंड फक्त काय निगेशन पी. याचा अर्थ फर्स्ट स्टेटमेंट आपण सॉल्व करणार आणि आपला आन्सर काय यायला हवं तर निगेशन पी असायला हवं. फर्स्ट आपल्याकडे काय आहे, निगेशन पी ऑर क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू. फर्स्ट हे जे निगेशन दिलेलं आहे ब्रॅकेटच्या बाहेर ते आपण आत देऊ ब्रॅकेटला. आपल्याला काय मिळेल मग, निगेशन पी ऑर आहे त्याचा अँड होईल, निगेशन क्यू. सेकंड जो ब्रॅकेट आहे तो ॲज इट इज राहील. आपण निगेशन आत ब्रॅकेटला अप्लाय केलं. कोणता फॉर्म्युला यूज झाला इथे तर डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ यूज केला आहे. नेक्स्ट स्टेपला बघा आपण काय करू शकतो, दोन्ही ब्रॅकेटमध्ये आपल्याला काय सेम दिसतंय तर निगेशन पी सेम दिसतोय, बरोबर. मग आपण एक डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ पाहिलेला आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ इथे दोन्ही पण ब्रॅकेटमध्ये पी सेम आहे, पी अँड ते आपण काय करू शकतो, बाहेर कॉमन काढू शकतो आणि राहिलेल्या ज्या टर्म्स आहेत क्यू ऑर आर त्या एका ब्रॅकेटमध्ये लिहू शकतो. सेम आपण इथे तेच करणार आहे.
कॉमन काय आहे पहा आपल्याला इथे, निगेशन पी अँड निगेशन पी अँड, बरोबर दोन्ही कॉमन दिसत आहेत. मग निगेशन पी अँड बाहेर घेतला, फर्स्ट ब्रॅकेटमध्ये काय राहील, निगेशन क्यू, याच्यामध्ये राहील ऑर क्यू, बरोबर. निगेशन पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू. काय यूज केला आपण इथे तर, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. नेक्स्ट पुढे आपल्याला आन्सर काय हवे तर निगेशन पी हवे फक्त, बरोबर. निगेशन पी ॲज इट इज अँड निगेशन क्यू ऑर क्यू आहे. काय आहे, निगेशन क्यू ऑर क्यू. असं आपण कोणता फॉर्म्युला किंवा लॉ पाहिला आहे बघू. कॉम्प्लिमेंट लॉमध्ये पहा, पी ऑर निगेशन पी असेल तर आन्सर काय असतं, टी असतं, बरोबर. आपल्याकडे काय आहे इथे, ऑरचं आहे. निगेशन क्यू ऑर क्यू असेल तर आपल्याला मग आन्सर काय मिळणार आहे, टी. इथे कोणता लॉ यूज केला आपण, कॉम्प्लिमेंट लॉ. नेक्स्ट आता निगेशन पी अँड टी कुठे आहे पहा, हे आयडेंटिटी लॉमध्ये पहा. पी अँड टी असेल तर आन्सर काय असतं, पी. जर ते निगेशन पी अँड टी असेल तर तरी पण आन्सर आपल्याला काय मिळेल, निगेशन पीच मिळणार आहे. मग आपल्याकडे काय आहे इथे, निगेशन पी अँड टी, आपल्याला आन्सर काय मिळेल, निगेशन पी मिळेल, बरोबर. कोणता लॉ यूज केला इथे आपण, आयडेंटिटी लॉ. काय काय केलं पहा आपण इथे सेकंड एक्झाम्पलला. जो फर्स्ट स्टेटमेंट पॅटर्न होता त्याचा आन्सर आपल्याला निगेशन पी हवं होतं. फर्स्ट ब्रॅकेटला निगेशन साईन आहे, निगेशन आत आपण ॲप्लाय केलं. कोणता लॉ यूज झाला इथे, डी मॉर्गन्स लॉ. सेकंड स्टेप कशी मिळाली आपल्याला, दोन्ही ब्रॅकेटमध्ये निगेशन पी कॉमन दिसतोय, बरोबर. अँड साईन आहे आणि दोन्ही ब्रॅकेटच्या मध्ये ऑर आहे. आपण निगेशन पी अँड बाहेर घेतला, आतमध्ये काय राहिला, निगेशन क्यू ऑर क्यू. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ इथे यूज झाला आहे. निगेशन क्यू ऑर क्यू किंवा क्यू ऑर निगेशन क्यू असेल तर व्हॅल्यू काय असते, टी असते. हे कशावरून लिहिलं, कॉम्प्लिमेंट लॉ. नेक्स्ट निगेशन पी अँड टी असेल किंवा पी अँड टी असेल तरी जी टर्म आहे तेच आपल्याला आन्सर मिळतं, निगेशन पी मिळालेलं आहे बाय युझिंग आयडेंटिटी लॉ. याचा अर्थ आपण दिलेला लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह केला आहे. देअरफॉर आपण लिहू शकतो, देअरफॉर निगेशन पी ऑर क्यू or negation P and Q is equivalent to negation P. Now the next example, third. Next example is negation P and Q is equivalent to P or Q and negation P. बुकमध्ये तुम्हाला हे सॉल्व करून दिलं आहे पण इथे जे साइन आहे ते चुकलेलं आहे बुकमध्ये, त्यामुळे याचा आन्सर कसं असेल पहा. तर आपण फक्त पहिल्यांदा ही साईड घेऊ, पी ऑर क्यू अँड निगेशन पी आहे, बरोबर. हेच आपण बाय युझिंग कॉम्प्लिमेंट लॉ कसं लिहू शकतो, बाय युझिंग कम्युटेटिव्ह लॉ कसं लिहू शकतो, निगेशन पी अँड पी ऑर क्यू. कॉम्प्लिमेंट लॉ आपल्याला काय आहे तर पी अँड निगेशन पी असेल तर एफ असं आहे. आणि कम्युटेटिव्ह लॉ काय आहे तर पी अँड क्यू असेल तर आपण काय लिहू शकतो, क्यू अँड पी. सेम ते यूज केलं आहे, पी अँड क्यू आहे, आपण काय लिहिलं, क्यू अँड पी असं घेतलेलं आहे. पुढे नेक्स्ट निगेशन पी अँड पी ऑर क्यू, दोन्ही साईन डिफरंट आहेत बघा. ब्रॅकेट आणि ब्रॅकेटच्या बाहेरचे साईन एकमेकांपासून डिफरंट आहेत. इथे आपण मग कोणता लॉ यूज करू शकतो तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करू शकतो. कसा यूज करणार, निगेशन पी अँड पी मिळेल, त्यानंतर ऑर निगेशन पी अँड क्यू असं आपल्याला मिळेल. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ इथे यूज केला आपण, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. फर्स्ट स्टेपला आपण काय यूज केला आहे, कम्युटेटिव्ह लॉ. नाव आपल्याला आन्सर काय हवं तर निगेशन पी अँड क्यू, बरोबर. हे आन्सर यायला हवं आपलं. तर निगेशन पी अँड पी जर असेल बघा, निगेशन पी अँड पी आपण याच्यासाठी लॉ बघितलेला आहे, पी अँड निगेशन पी किंवा निगेशन पी अँड पी असेल तर आन्सर काय असतं, एफ असतं, बरोबर. म्हणजे हा जो फर्स्ट ब्रॅकेट आहे त्याचा आन्सर आपल्याला काय मिळेल, एफ. ऑर काय आहे, निगेशन पी अँड क्यू दिलेलं आहे, ठीक आहे. एफ कशावरून आलं, बाय युझिंग कोणता लॉ यूज केला आपण इथे, कॉम्प्लिमेंट लॉ यूज केला आहे, कॉम्प्लिमेंट लॉ. नेक्स्ट पुढे आपल्याला काय मिळालं, एफ ऑर निगेशन पी अँड क्यू. एफ ऑर ही एक टर्म दिली आहे, मग हा कुठे आहे बघू लॉ आपण, एफ ऑर कुठे दिसतं आपल्याला, इथे दिसतोय.
एफ ऑर पी असेल किंवा पी ऑर एफ असेल तर आन्सर काय असतं, पी असतं. बरोबर. इथे आपल्याला काय आहे, एफ ऑर ही टर्म दिलेली आहे, म्हणजे इथे आन्सर काय असेल, निगेशन पी अँड क्यू. कोणता लॉ आहे हा, तर आयडेंटिटी लॉ आहे. इथे आपण काय यूज केला, आयडेंटिटी लॉ. एक्झाम्पल्स आपले सॉल्व झालेले आहेत. काय काय केलं पहा आपण याच्या एक्झाम्पलमध्ये. बुकमध्ये ही लाईन रॉंग आहे, परत सोडवलेलं आहे. पण इथे पी ऑर क्यू अँड निगेशन पी असेल. सेकंड टर्म आधी आपण घेतली, त्याच्यावरून फर्स्ट टर्म आपण प्रूफ केलेली आहे. तर इथे फर्स्ट स्टेपला काय केलं, कम्युटेटिव्ह लॉ यूज केला. पी अँड क्यू असेल तर कसं लिहू शकतो, क्यू अँड पी बाय युजिंग कम्युटेटिव्ह लॉ. नेक्स्ट, ब्रॅकेट आणि बाहेरचं साईन डिफरंट आहेत, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज करणार. सेम असतील तर कोणता लॉ असतो, असोसिएटिव्ह लॉ. डिफरंट आहेत, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला. कसा मिळाला आपला, निगेशन पी अँड पी ऑर निगेशन पी अँड क्यू. निगेशन पी अँड पी असेल तर आन्सर काय असतं, फॉल्स असतं. ऑर ॲज इट इज, सेकंड टर्म ॲज इट इज. नेक्स्ट, पी इथे काय आहे, निगेशन पी अँड क्यू आहे. बरोबर, ही टर्म आहे आणि त्याला ऑर काय आहे, एफ. असं असेल एफ ऑर कोणतीही टर्म असेल तर आन्सर तीच टर्म आपल्याला मिळते, म्हणजे निगेशन पी अँड क्यू मिळालेलं आहे. देअरफॉर आपण इथे काय म्हणू शकतो, निगेशन पी अँड क्यू इज इक्विव्हॅलंट टू पी ऑर क्यू अँड निगेशन पी. इथे इक्विव्हॅलन्स प्रूव्ह झालेला आहे विदाउट युजिंग एनी टेबल. आपण लॉज बघितलेले आहेत, एकूण 11 लॉज आहेत. त्या लॉजचा यूज करून आपण हे एक्झाम्पल सोडवले आहेत विदाउट युजिंग टेबल अँड विथ युजिंग लॉज. अशा प्रकारे तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करू शकता विथ युजिंग. फक्त आपल्याला काय करावं लागेल, प्रत्येक स्टेप कोणता लॉ यूज करून आलेली आहे ते आपल्याला मेन्शन करावं लागेल. आणखी एक क्वेश्चन बघू आपण. राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. आता हे आपण कसे लिहिणार आहेत, तर बाय युजिंग लॉज. फर्स्ट स्टेटमेंट दिलेलं आहे पी अँड क्यू ऑर आर. याचं निगेशन घ्यायचं आहे आपल्याला. निगेशन ऑफ पी अँड क्यू ऑर आर. हे इक्विव्हॅलंट कसं मिळेल पहा. ब्रॅकेटमध्ये दोन टर्म्स आहेत. बरोबर, फर्स्ट आहे पी आणि सेकंड आहे क्यू ऑर आर. मग इथे काय होईल, निगेशन आत दोन्ही टर्म्सला जाणार आहे. कसं मिळेल आपल्याला, निगेशन पी अँड आहे त्याचं ऑर होईल निगेशन क्यू ऑर आर. इथे आपण कोणता लॉ यूज केला, तर डी मॉर्गन्स लॉ यूज केला आहे. डी मॉर्गन्स लॉ. बरोबर, ब्रॅकेटमध्ये गेल्यानंतर अँड आहे त्याचं काय झालं, ऑर झाला. नेक्स्ट स्टेप आपल्याला काय मिळेल, निगेशन पी ऑर निगेशन क्यू ऑर आर आहे. निगेशन पी ॲज इट इज ऑर या ब्रॅकेटमध्ये आतमध्ये निगेशन जाईल, काय मिळेल, निगेशन क्यू ऑर आहे त्याचं होईल अँड निगेशन आर. ठीक आहे. इथे पण आपण काय यूज केलं, तर डी मॉर्गन्स लॉ यूज केलेला आहे. ब्रॅकेटमध्ये आपण साईन दिलेलं आहे डी मॉर्गन्स लॉ. आणखीन काही याच्यामध्ये सॉल्व होऊ शकतं का. ठीक आहे, सगळे लॉज यूज करून झालेले आहेत. म्हणजे फायनल आन्सर आपल्याला काय मिळेल, निगेशन पी ऑर निगेशन क्यू अँड निगेशन ऑर. इथे फक्त निगेशन बघतोय आपण. आणखी एक एक्झाम्पल बघू याच्यावरती आपण. सेकंड एक्झाम्पल आहे पी इम्प्लाइज क्यू ऑर आर. या स्टेटमेंटचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे. पी इम्प्लाइज क्यू ऑर आर. ठीक आहे. आता ब्रॅकेटमध्ये परत पुन्हा दोन टर्म्स आहेत. ही फर्स्ट टर्म आणि आर ही सेकंड टर्म दिलेली आहे. निगेशन आत ब्रॅकेटमध्ये प्रत्येक टर्मला जाईल, काय होईल, निगेशन पी इम्प्लाइज क्यू ऑर आहे त्याचं अँड होईल आणि सेकंड टर्मला निगेशन जाईल. अगेन वी यूज डी मॉर्गन्स लॉ. आता एका स्टेपमध्ये आपल्याला आन्सर मिळेल, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू. ठीक आहे, कंडिशनल लॉ बघत नाही आहे, इम्प्लिकेशनचं निगेशन पाहतोय. निगेशनमध्ये काय होतं, तर फर्स्ट टर्म ॲज इट इज राहते, इम्प्लिकेशन असेल तर अँड होतं आणि सेकंड टर्मला काय जातं, तर निगेशन. हे मिळालं आपला इम्प्लिकेशनचं निगेशन अँड निगेशन आर इज ॲज इट इज. आणखीन याच्या पुढे काही आपल्याला सॉल्व करता येत नाही. हे इतकंच आन्सर असेल. पी इम्प्लाइज क्यू ऑर आर ही टर्म आपल्याला हे स्टेटमेंट पॅटर्न दिला होता, त्याचं निगेशन आपल्याला काय मिळालं, पी अँड निगेशन क्यू अँड निगेशन आर. लॉ कोणता यूज केला आहे, तर डी मॉर्गन्स लॉ यूज केलेला आहे. अशा प्रकारे आपण एक्झाम्पल सॉल्व करू शकतो बाय युजिंग डी लॉज. कोणते कोणते लॉ आहेत, तर आयडेम्पोर्टंट लॉ, कम्युटेटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, डी मॉर्गन्स लॉ, आयडेंटिटी लॉ, कॉम्प्लिमेंट, ॲब्सॉर्प्शन, कंडिशनल, बाय कंडिशनल अँड इन्व्होल्युशन लॉ. हे लॉ यूज करून आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करू शकतो किंवा निगेशन्स देऊ शकतो. नेक्स्ट पॉईंट जो असेल तो आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहे. थँक्यू.